नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलेला आहे की कर्माची आवड कशी निर्माण होते. मित्रांनो, आपण सतत ऐकत असतो की आवडीचं कर्म करा, तुम्हाला जे आवडतं त्यामध्ये तुम्ही करिअर करा, किंवा आवडीचं कर्म केल्याने त्यातून फल निष्पन्न होते, प्रगती होते असं म्हटलं जातं. परंतु मुळात काही प्रसंगानुरूप आपल्याला आवडीचं कर्म करायला मिळत नाही. आपल्याला वेगळंच कर्म करावं लागतं, त्यातून व्यवहार आणि प्रपंच करावा लागतो. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होत असते तेव्हा कर्माची आवड आणि कर्माची गोडी कशी लागते ते आपण बघणार आहोत. आवडीचं कर्म करा, गोडीचं कर्म करा असं म्हटलं जातं, पण कर्माची आवड कशी निर्माण होते ते आपण आज बघणार आहोत. कारण आवडीचं कर्म नाही करता आलं मग त्याने काय करायचंच नाही का असा विषय असतो. मग आवड कशी निर्माण होते ते जर आपण कळालं तर कुठलंही कर्म आपल्याला आवडीने करता येईल. तर कुठलं कर्म, तर कर्म करताना मुळात काय असतं, त्या कर्मामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं, मग ते आपल्या आवडीचंही कर्म नसेल उदाहरणार्थ, पण ते कर्म करायला तुम्ही सातत्याने ते कर्म करत राहिले, प्रत्येक दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष जेव्हा सातत्य त्या कर्मामध्ये येतं, ते कर्मामध्ये आल्यानंतर कंटाळा आळसही राहत नाही, कारण सातत्य असतं. आणि ते सातत्यच काय करतं, पुढे जाऊन ते न आवडीचं कर्म सातत्याने केल्याने ते आवडीचं व्हायला लागतं आणि आवडीचं होतं. कारण आपण म्हणतो की आवड नाही पण आमच्या अंग वळणी पडलं असं म्हटलं जातं. मग ती आवड कशी निर्माण होईल, तर सातत्याने करा, सातत्याने कर्म करा. तुम्ही ते जे आपल्याला करावंसं वाटत नाही पण त्यातली गोडी आवश्यक आहे, तर ते कर्मामध्ये सातत्य ठेवा. सतत ते कर्म करत राहा, दिवसामागून दिवस. एक दिवस ते कर्म आवडीचं होईल, ते केल्याशिवाय तुम्हाला करमणार नाही, म्हणजेच आवड इथे निर्माण होईल. अशा प्रकारे ती कर्माची आवड निर्माण होत असते. कारण सातत्याने केल्याने काय होतं, ते कर्म उभं राहत जातं. कर्म जेव्हा उभं राहतं तेव्हा रोज निशी करून आवड हळूहळू वाढत जाते, आणि मग रोजचं करायला लागल्यानंतर ती आवड प्रखर होते. अशा प्रकारे आवड निर्माण होत असते. आणि मग त्या संबंधाने अजून काय केलं पाहिजे, त्या कर्माचं अभ्यास केला पाहिजे, चरित्र घेतलं पाहिजे, कोणी कसं कर्म केलं आहे त्याविषयीची माहिती घेतली पाहिजे. प्रेरणा स्वरूप कोणीतरी आपल्या समोर ठेवला पाहिजे, तो हे कर्म करतोय त्यातून त्याला यश मिळालं, हे जरी अभ्यास केला तरी त्यातून कर्म उभं राहिला, आवड अजून वाढेल. कारण कर्मची आवड हेच कर्माचा निर्माता असतो, हे लक्षात घ्या. कुठलंही कर्म जेव्हा आवडीने केलं जातं तेव्हा ती आवडच त्या कर्माची निर्माता ठरत असते, हे लक्षात घ्या. कारण त्याने घडत नाही, पण आवडीने कर्म करतात लोक. कारणामुळे करतात असं नाही, आवड असेल तरही करतात. आणि आवडीने कर्म केल्यावर ते कर्म उत्तम होतं आणि ते लोकांसमोर प्रकाशित होतं. आणि मग आवड अशा प्रकारे हळूहळू वाढत जात असते. म्हणून आवडीने कर्म करायला उतरलं पाहिजे. अशा प्रकारे आवड निर्माण होईल. आणि अशी आवड त्या कर्मावर निर्माण झाली की ते कर्म तुम्हाला तेच कर्म आयुष्यभर जरी करावं लागलं तरी त्यामध्ये पुनरावृत्तीचा दोष लागत नाही. दोष लागत नाही म्हणजे कसं, याला कंटाळाच येत नाही, सातत्याने वर्षानुवर्ष तेच करत आलाय, पण ते करतानाही आनंद सुख आहे. कारण का, त्या कर्माची आवड त्याला लागली आहे, हे लक्षात घ्या. कारण कर्म करताना दरवेळी तेच कर्म असलं तरी आनंद नवा आहे, हे लक्षात घ्या. आनंद नवा कधी मिळणार, जेव्हा आवड असेल तेव्हा. आणि प्रत्येक वेळी ते कर्म करताना अनुभव वेगवेगळाच येत असतो, कारण आवड मुळाशी असते. म्हणून मग अशी आवड कर्मामध्ये कशी निर्माण करायची त्याविषयीचा हा संवाद होता. काही जण आपण व्यवहार बघतो, वर्षानुवर्षे एकच नोकरी करतात, एकच ऑफिस असतं, तिथेच जातात,
तेच कर्म करतात, मग त्यांना त्यापैकी अनेकांना आवडीने केल्याने त्यांना कंटाळा येत नाही. आयुष्यभर तेच तेच कर्म करतात, पण आवडीने असल्याने कंटाळा आळस नाही, हे लक्षात घ्या. पुनरावृत्तीचा दोष, पुन्हा पुन्हा तेच करताना माणूस कंटाळतो, पण कोण कंटाळत नाही? ज्याला त्या कर्माची आवड निर्माण झाली आहे. म्हणून आवडीचं कर्म करा असं म्हणतात, पण आवडीचं कर्म नाही करायला मिळालं तर जे मिळालंय त्यात आवड कशी निर्माण करायची? तर सातत्य त्या कर्मामध्ये ठेवा. वर्षानुवर्षे ते कर्म करत राहा, दिवसामागून दिवस ते कर्म करत राहा. ती सातत्य त्या कर्मामध्ये आवड निर्माण करून देईल. त्याला साध्या भाषेमध्ये कर्म अंगवळणी पडणं म्हणतात, त्यालाच आवड निर्माण झाली असं म्हणतात. म्हणून कर्माची आवड कसं निर्माण करायची त्याविषयी आपण चिंतन केलं. मग ते व्यवहार व्यावसायिक कर्म असो, धार्मिक कर्म असो, निजकर्म असो, त्या कर्मात आवड कशी निर्माण करायची त्याविषयी आपला संवाद. हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा विषय अजून लोकांपर्यंत पोहोचवा. हे विचार धन आपल्याला आवडत असेल तर त्याविषयी प्रतिसाद द्या. पुन्हा आपण नव्या विषयासह भेटणारच आहोत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार.